सदस्य, डॉक्टर मंडळी, गावातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार आणि सगळे सुजाण बंधू, सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत. सुरुवातीला आपल्या लोकांकडून काय अपेक्षा होत्या, काय झालं काय नाही, ही सगळी माहिती आपण घेतली, सगळ्यांसोबत चर्चा केली. परत गावातले प्रतिष्ठित लोकही बोलले याच्यानंतर काय करायला पाहिजे काय नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मला इथे येऊन, आता सरपंच साहेबांना माहिती, मला इथे येऊन जवळपास आता 2.5 वर्ष झालेली. तर सिल्लोड मध्ये आल्यापासून सर्व पद्धतीच्या निवडणुका असतील, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद शांततेमध्ये पार पडले. आणि अंबईलाही असं काही फार मला यायची कधी गरज पडली नाही जवळपास 2.5 वर्षामध्ये. परंतु ही परवाची म्हणजे त्या दिवशीची घटना झाली आणि मग याचं चित्र फक्त जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची माहिती घेतली. आता याच्यामध्ये नुकसान कोणाचे आणि याच्यापासून गावाची इमेज काय झालेली हे तुम्ही तुमच्या लक्षात घ्या. आता असं म्हणणार नाही प्रशासन नेहमी तुमच्या सोबत असते, परंतु शेवटी गावातले जे लोक आहेत सगळ्यांनी जसं सांगितलं लहानापासून मोठे होतात, व्यवहार करतात, सोबत राहतात, सुख दुःख आहे, वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये नेहमी भेट घ्यायची असते, करायचं असते. आणि असा काही प्रकार झाला तर त्याच्यातून त्या गावाची विकास असेल, त्या गावाची इमेज असेल आणि त्या गावाचं एकंदरीत आजूबाजूला जे काही परिणाम होतील ते मात्र त्या गावालाच भोगावं लागतं. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, जो काही प्रकार झाला त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं तुमच्याकडून रिस्पॉन्स यायला पाहिजे होता तो जवळपास रिस्पॉन्स नसल्यासारखा होता, हे मला स्पष्टपणे सांगायचं. पोलीस पाटलांचं खरंच मी कौतुक करतो, त्यांचं मी स्वागत म्हणजे अभिनंदन की त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं काम केलं. परंतु जी मदतीची अपेक्षा गावकऱ्यांकडून होती चांगल्या पद्धतीची, तर ती कुठंतरी मला असं वाटतं ती कुठंतरी कमी पडली या ठिकाणी. पोलीस पोहोचले, पोलिसांनी जमाव पांगवला, या सगळ्या गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट आहे, याच्या बाबतीत गुन्हा दाखल झालेला आहे. आता मी तुम्हाला सांगणार नाही किती लोकांवरती गुन्हा दाखल झालेला आहे. जेवढे लोक त्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये असतील त्या सर्वांवरती कायदेशीर कारवाई आणि कडक कारवाई त्या ठिकाणी होणार. आणि कारवाईची सुरुवात त्या दिवशीच झालेली तुम्ही बघितलं असेल आणि हे आज चालूच राहणार. कुणी जर कुणाला वाटत असेल मांजर जसं आंधळ म्हणजे डोळे मिटून दूध पिते, समोर एक माघारी एक आणि मग बाकीच्या गोष्टी लोकांसमोर एक आणि खासगीमध्ये एक, सोशल मीडियावरती एक, तर या सगळ्या लोकांवरती सगळ्यांची माहिती आमच्याकडे आहे. सीसीटीव्ही पुरावे भरपूर आहेत. कोणी जसं डाकणे साहेबांनी सांगितलं की साहेब लग्नाला गेलो होतो म्हणतात, मी तर वाचवायला गेलो होतो म्हणतात, मी तर याच्यासाठी गेलो होतो, ते काही ऐकून घेत नाही. कोर्टाने तुम्हाला माहित असेल तिथं PCR दिलेलं आहे. नाही अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये फार आम्ही जास्त लक्ष देत नाही. जेव्हा समजा शेतीवरून वाद झाला, कशातून याच्यावरून वाद झाला, त्याच्यामध्ये आम्ही लक्ष देत नाही. परंतु कोर्टाने पण याची गंभीर दखल घेतलेली आहे. त्याच्यामध्ये PCR दिला आणि त्या सगळ्यांचे अजून जे कोणी असतील त्याच्यामध्ये पोलीस कुठलाही भेदभाव करणार नाही. ते कुठल्या हिंदू समाजाचे असतील, मुस्लिम समाजाचे असतील, बाकी समाजाचे असतील, जो कोणी त्याच्यामध्ये दिसत असेल, तोंडाला बांधलेला असेल किंवा त्याच्या हातामध्ये दगड असेल, कोणी सीसीटीव्ही फोडताना दिसत असेल, कोणी विनाकारण घोषणाबाजी करताना दिसत असेल, त्या सगळ्यांवरती कडक कारवाई करण्यात येणार. ही कारवाई इथंच थांबणार नाही, मी अजून सांगतो, ही कारवाई इथंच थांबणार नाही. याच्यामध्ये अजून काय जास्त करणार आहे कडक कारवाई हे तुम्हाला पुढे दिसेल. कारण हे विषय फक्त तुम्हाला वाटतंय शांतता राहावी आम्हाला वाटते म्हणून नाही, परंतु याच्यातून एक मेसेज असंच जाणार आहे, तुम्ही एक लक्षात घ्या. आणि जे कोणी असतील त्यांना असं वाटत असेल की याच्यामध्ये काय झालं, 2-3 दिवस झाला, हे झालं ते झालं, पोलिसांसाठी हा विषय थांबत नाही. पोलिसांसाठी हा विषय थांबणारही नाही. याचा तपास 2 महिने नाही, एक्सटेन्शन घेऊन माझ्याकडून एक्सटेन्शन घेऊन 3 महिने याचा तपास करायचा टाकतो. आणि याच्यामध्ये जे कोणी असतील त्यांना कडक कारवाई त्यांच्यावरती होणार आहे. त्याच्यामध्ये मग मी इकडे खाली बोलायला गेलो का समजून सांगायला गेलो, आम्हाला तेच लोक सांगणार आहेत, ज्यांना आणलं ते सगळं सांगणार आहेत, त्यांच्यावरती मोबाईल चेक करणार आहेत. चौथा मुद्दा आला सोशल मीडियाचा, तर याच्यामध्ये असे पण लोक आरोपी होणार आहेत ज्यांनी एकमेकांना बोलवले. स्पष्ट सांगतो, ज्यांनी याच्यामध्ये बोलवलंय की साहेब इथं भांडण झाले, तुम्ही या, इसमें भांडण हुआ है तुम आ जाओ, हे जे कॉल झाले हे सगळं याचं वर्किंग सुरू झाले. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल जे आहे SP साहेबांनी स्पष्ट सांगितले, याच्यामध्ये बाकीचे पण कोण असतील ग्रुप, इतके लोक कसं काय तात्काळ आले, त्यांनी सांगितले की आम्हाला माहिती भेटली नाही, बाहेर ठिकाणी माहिती भेटली. तर ती माहिती कशी भेटली, काय नाही भेटली याचाही तपास चालू आहे. आणि त्याच्यातले पण आम्ही एक 7-8 लोक त्याच्यामध्ये निश्चित आरोपी करणार. हा एक मुद्दा झाला. परत आमचा बंदोबस्त इथं राहणार आहे, आमचा तुमच्या सोबत संवाद आहे, परंतु हा संवाद चांगल्या गोष्टीसाठी असावा असं मला वाटतं. आता आपण शांतता समितीची बैठक घ्यायची, बैठकीमध्ये बोलतो, गप्पा मारतो, हे करतो,
परंतु शांतता ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही, ती करून दाखवण्याची गोष्ट आहे. शांतता असायला पाहिजे, शांतता असायला पाहिजे, ते फक्त म्हणून होणार नाही. मला आयुष्यात खूप मोठं व्हायचंय, मला फार मोठे पैसे कमवायचे, मला फार नाव कमवायचे, असं म्हणून होणार आहे का? या घटनेनंतर आता आपल्याला काय करायचंय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. तर याच्यासाठी सगळ्यांचं जे सुझाव होता किंवा सगळ्यांचं जे म्हणणं होतं की साहेब प्रत्येक समाजातले लोक आहेत 2-3 चांगले, ज्यांचं थोडंफार विश्वास आहे, त्यांचा ज्यांच्यावरती होल्ड आहे, लोकांवरती ज्यांचं ऐकल्या जाते, तशा लोकांची आपण एक कमिटी निश्चित आपण गठीत केली आणि त्याच्यामध्ये अजून आपण वाढ करणार. आणि हे आमच्यासाठी नाहीये, हे गावाच्या शांततेसाठी आहे, गावाच्या भल्यासाठी. या कमिटीमध्ये आपण लोक बसून एक तयार करणार आहोत आणि त्याची मंथली मीटिंग आपण त्या ठिकाणी घेणार आहोत, जेणेकरून असा प्रसंग होणार नाही. जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर ते एकाने सांगितले की निश्चित ते ग्रामपंचायतीमध्ये असेल किंवा पोलीस पाटलाकडे असेल किंवा गावातली जे काही प्रत्येक समाजाचे लोक असतील त्यांच्याकडे जाऊन ते छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही त्याचं निराकरण करू शकता. पोलिसांना काय माहितीये का, पोलिसांना एखाद्या प्रकरणाची एनसी करतं म्हणजे ते तक्रारही घेऊ शकत नाही, पण त्यांनी जर ठरवलं नव्हते ते तक्रारही घेत नाही आणि करायचं म्हणलं तर मग 307 सारखा गुन्हा दाखल करतात. म्हणजे असं जर झालं की फक्त शिवगाळ झाली साहेब तर मग एनसी घेतील, थापड बिपड मारली तर 324 घेतील काहीतरी काढून. ज्यांचा दोष आहे त्यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित. तर याच्यामध्ये तुम्ही लोकांनी पुढे येणं अपेक्षित आहे, कारण उद्या तुमच्या मुलाबाळांना इथं राहायचं, ते वाढणार आहेत, त्यांना इथल्या सगळ्या वातावरणामध्ये परत लहानाचे मोठे होणार आहेत आणि याला मग दुसऱ्यांकडे दोष देऊन हेच तर आपल्याकडे झाले ना. ती कथा आहे की एकदा राजानं सांगितलं होतं की एक हौद आहे आणि हौदामध्ये काय करा, प्रत्येक जण एक दुधाचा तांब्या आणून टाका. प्रत्येकाला असं वाटलं आपल्याला काही जबाबदारी नाही, आपलं फक्त यायचं, बोलायचं, काहीतरी आणून करायचं किंवा असं काहीतरी जबाबदारी घ्यायची गोष्ट. आणि नंतर मग सकाळी बघितलं तर त्या हौदामध्ये सगळं पाणीच. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये कोणीच दुधाचा पाय एक थेंब टाकला नाही. असं असते, जबाबदारी जोपर्यंत येणार नाही, जबाबदारी जोपर्यंत स्वीकारणार नाही आणि पुढे येऊन करायचे आणि हे याच्यासाठी करायचे, आपल्या गावासाठीच करायचे, आपल्या भागासाठी करायचे. तर तुमच्याकडून तो प्रतिसाद भेटणं फार आवश्यक आहे. आणि चांगल्या लोकांना, पोलिसांना काय तुम्हाला सांगतो, बघितलं लक्षात येते कोण कसं आहे काय आहे. फार म्हणजे आता मोठ्या मोठ्या लोकांसोबत बंदोबस्त करतात आमचे साधे कर्मचारी आणि छोटे आरोपी असतात, मर्डर बिडर, त्यांचे माहिती असते आम्हाला की यानं कशामुळे केलं असेल, काय. तर माणसं ओळखायला फार त्याच्यामध्ये काही जादू नाहीये, परंतु तरी पोलिसांचं एक हाक असतील बुवा, समोर पब्लिक मधूनही काही लोकांनी यावं, शांततेचं आवाहन करावं, त्यांनी थोडीफार जबाबदारी स्वीकारावी. स्टेट मशिनरी आहे, पोलीस पाटील आहेत, कधी कधी तांडामुखी अध्यक्ष आहेत, आमचे बीट अंमलदार आहेत, गावचे सगळे गाड्या चालवणारे लोक असतील, परंतु एकत्रित आल्यानंतर जी एक ताकद असते तर त्याचं एक वजन मला वाटतं बाकी सर्वांवरती पडेल. कारण ही कमिटी एक बनल्यानंतर जो काही निर्णय होईल छोट्या मोठ्या गोष्टींचा, वादाचा, याचा त्याचा, तर ते सगळ्यांना बंधनकारक राहील आणि कुठेतरी त्याचा एक मेसेज एक चांगला जाईल. आणि मला तर वाटतंय आपण सगळ्यांनी याच्यातून एक धडा घेतला पाहिजे की अंबाईनामध्ये असा प्रकार झाला, परंतु त्याच्यानंतर गावकऱ्यांनी काय केलं, प्रत्येक समाजाने काय केलं, प्रत्येक सुजाण नागरिकाने काय केलं, तर याचं एक मॉडेल मी तर म्हणतो पूर्ण आपल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतो. परंतु त्याच्यासाठी काय पद्धतीनं तिथं रिस्पॉन्स करणं आवश्यक. तुम्हाला सांगतो, लोकांना तोडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी भारतीय समाजामध्ये, लोकांना एकमेकांपासून तोडणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी, भाषा आहे, धर्म आहे, जात आहे, पात आहे, कुठला प्रदेश आहे, या सगळ्या तोडणाऱ्या गोष्टी. पण मी सांगतो तोडणं फार सोपं आहे, तोडायला काहीच लागत नाही. याच्या कानात आता मी जर आता यांना बोलवलं इकडं आणि याच्या कानात एक गोष्ट सांगायची आणि त्यांच्या बोलायची तिकडे कानात गोष्ट सांगायची, तुम्हाला वाटणार याला काहीतरी सांगितलं साहेबांनी आणि त्यांना काहीतरी सांगितलं, ते लगेच त्याच्यामध्ये डिवाइड होऊन जातं. तर हे जोडणं फार महत्वाचं आहे आणि जोडलं तरच आपण टिकून राहतो. बोट आपण जेव्हा दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 4 बोट आपल्याकडे असतात. आपला रोल काय, पोलिसांना असं कधी विचारलं, यांना हे विचारलं जात नाही, त्यांना विचारलं जाते तू तिथं जाऊन काय केलं, ते भांडण झालं तर तू तिथे जाऊन काय केलं. त्यामुळे साहेब मी लोकांना आदेश दिला, लोकांना पांगवलं, लोकांना आवाहन केलं, तिथे काहीतरी कार्यवाही होणे आवश्यक. तर निश्चित मला वाटतं ही कमिटी आहे ती झाल्यानंतर सर्वांनी त्याच्यावरती विश्वास ठेवावा. छोटे मोठे काही वाद असतील तर त्याच्या मार्फतीने आपल्याला करता येईल. पोलीस स्टेशन तर सदैव तुमच्या बरोबर आहे. मलाही कधी यायची गरज नव्हती, आता मी बऱ्याचदा खूप ठिकाणी गेलोय, घाटनांद्रा गेलोय, भराडी गेलोय, शिवना, गोळेगाव, अजिंठा,
परत इकडं सोयगाव असेल, फरदापूर, पण मला अंबईला कधी अशा बाबतीत यायची गरज पडली नव्हती. परंतु ठीक आहे. आणि याच्या त्या सगळ्या व्हिडिओमध्ये हे बघितलं की त्याच्यामध्ये एक 30 वर्षाच्या वरचं कुणी माणूस नाहीये. हा, 30 वर्षाच्या वरचा एकही माणूस नाही, किंवा मी तर म्हणतो 25च्या वरचंही कुणी नाही. हे सगळे जण जे आहेत ते 25, 20, 22, 23, 19, 18 या वयातले होते. तर हा मेसेज मला असं वाटतं आपल्याच लोकांनी घरामध्ये द्यायला पाहिजे, नातेवाईकांना द्यायला पाहिजे की याच्यामधून काही हासिल होणार नाही. आणि त्यांचं एकदा नाव आलं की मग तुम्हालाही माहिती आहे त्यांच्यावरती कारवाई होणार, जेलमध्ये जावं लागणार, त्यांचं उद्या लग्न आहे, त्यांना उद्या कुठं बाहेर देशाला जायचंय, तर ते सगळे त्या अडचणी होणार. तर या तरुण मुलांना स्पेसिफिकली मला आव्हान आहे. मागे मला माहिती आहे 2दा प्रकार झाले होते आपले सोशल मीडियावरती, तेव्हा मग इकडून काही लोक येतात, तिकडून येतात आणि मग काय गावाचा विषय हे ते. परंतु मी पण एक डॉक्टर आहे, पायाला जर गॅंग्रीन झाला तर त्याला उगीच त्याच्यावर साखर टाकून त्याच्यावरती काहीतरी मीठ टाकून ते होणार नाही. ते पाय त्याला कट करावं लागणार, तरच त्या माणसाचा जीव वाचणार आहे. हा, तर डॉक्टर शिवाय डॉक्टरना इलाज नाही की तुम्ही पण चांगल्या पद्धतीने पुढे या. गावात छोटे मोठे काय वाद असतील ते तुम्ही समाजातले जे मंडळी आहेत, वरिष्ठ मंडळी, चांगली मंडळी, त्यांच्याकडे ते त्याच्यामध्ये राहून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि जेणेकरून असं होणार नाही. याच्यानंतर परत मी सांगतो, जर काही झालं, स्पष्ट सांगतो मी सगळं, तर मग गावामध्ये मग एक सांगतो की मग कधी न बघितलेली कारवाई मग तुम्हाला बघावं. त्याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील त्यांच्यासाठी सांगतो, एकदम क्लिअर. लोकांना वाटत असेल की मी तोंडाला काहीतरी बांधून निघालो, रुमाल बांधलाय, काहीतरी कपडे कुठे काढले मग दुसरे बदलून गेलो, हे सगळे छक्के पंजे ना पोलिसांसमोर फार चालत होते. आणि हे आपल्याकडे तसं वातावरण पण नाही. ऍक्च्युली आता मला येता इथं 3.5 वर्ष झाले सिल्लोड. आपल्याकडे कधी असा प्रकार झालेला नाही, आणि तेही रात्री 8 वाजता. कधी एखाद्या मिरवणुकीत एखाद्या वेळेस झाला, कुठं लग्नात झाला, कुठं दारू पिऊन एखाद्या हॉटेलवरती झाला, कुठं काही दुसऱ्या प्रकारून झाला. संध्याकाळी 8 वाजता जवळपास पावसाळा पडते. जंगलामध्ये आग लागल्यानंतर सगळेजण पळून जातात. वाघ पळून जातात, सिंह पळून जातात, हत्ती पळून जातात, जिराफ पळून जातात, चिता पळून जातो. पण चिमणी, जसं हे म्हणला, यानं फोन केला, चिमणी काय करते, थोडंसं पाणी आणण्याचा प्रयत्न करते, टाकते. सगळेजण विचारतात तू काय करायली, म्हणते तू जा इथून पळून, तुझ्या त्या पाण्यात टाकण्याला काय होणार. परंतु मला सांगा, गोष्ट कोणाची बनली, तर चिमणीला सगळ्यांनी लक्षात ठेवते.